हाय फ्रेंड्स, सूर्यवंशी कॉमर्स क्लासेसच्या यूट्यूब चॅनलवर आपलं मी वेलकम करतो. मित्रांनो, प्रत्येकाला वाटतं की आपण काहीतरी व्यवसाय करावा, काहीतरी बिझनेस करावा. परंतु बिझनेस कसा करावा, कोणता करावा हे लोकांना समजत नाही किंवा बऱ्याचशा लोकांना हाच प्रश्न पडतो की नेमकं आपण करायचं काय. तर मित्रांनो, याच्यात बरेच प्रकार पडत असतात. फायनान्शियली जर विचार केला तर आपल्याला नेमका बिझनेस करायचा आहे, पण ठीक आहे, तो करायचा कोणता आहे तो भाग पुढचा आहे, पण तो कसा करायचा आहे हा महत्त्वाचा आहे. मग याच्यात प्रकार असतात मित्रांनो. तो एकट्या व्यक्तीने करायचा की आपले फ्रेंड्स मिळून करायचा की त्याच्यात पार्टनरशिप करायची की आपण कंपनी स्टार्ट करायची. तर त्यातल्याच एक प्रकार मी आपल्यासमोर घेऊन येतो आहे, पार्टनरशिप. तर पार्टनरशिप हा प्रकार आपल्याला 12वी कॉमर्समध्ये शिकायला मिळतो आहे. त्याचं नाव आहे, त्या टॉपिकचं नाव आहे इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट. याच्यातले जे काही प्रकार दिलेत त्यांनी, पार्टनर काय आहे, पार्टनरशिप काय असते, हे मी तुम्हाला आज डिटेलमध्ये सांगणार आहे. त्याच्यात आपण आज पहिलं लेक्चर घेणार आहोत. अशा प्रकारे आपल्याला 3 ते 4 लेक्चरमध्ये ही पार्टनरशिप एंड करायची, म्हणजे जेणेकरून तुम्हाला पूर्णपणे याचं डिटेल समजून जाईल. तर सगळ्यात पहिले आपण काय करणार आहेत की इंट्रोडक्शन वगैरे बघणार आहेत की पार्टनरशिप नेमकं काय आहे, पार्टनरशिप कशी सुरू करायची असते, नेमकी पार्टनरशिपची कन्सेप्ट काय हे आपण आज समजून घेऊ. तर चला तर मित्रांनो, आपण स्टार्ट करूया पार्टनरशिपसाठी. तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगेल की हा जो व्हिडिओ आहे, तुम्ही या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांनापर्यंत शेअर करा. आणि याच्यावर तुम्हाला काही कमेंट्स करायचे असतील, म्हणजे जेणेकरून तुम्हाला अजून कशा पद्धतीने याच्यात एफर्ट्स पाहिजे किंवा कुठला व्हिडिओ तुम्हाला याच्यावर मी बनवून पाठवावं, याच्याबद्दल तुम्ही नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण स्टार्ट करणार आहोत इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप. बघा, इंट्रोडक्शनमध्ये आपण घेणार आहोत. तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला एक छोटा इंट्रोडक्शन देतो. आपण बऱ्याचशा वेळेस पार्टनरशिप किंवा हे शब्द ऐकून असतो की प्रोप्रायटरशिप. प्रोप्रायटरशिप हा शब्द जो आहे तो काही नवीन नाही. आपण 11वीला असतानाही शिकलेलो आहे. बघा, बऱ्याच वेळेस बिझनेस स्टार्ट करायचा असतो आपल्याला, तर एकटा व्यक्ती बिझनेस स्टार्ट करतो, बरोबर आहे. एकटा व्यक्ती बिझनेस स्टार्ट करतो म्हणजे काय की स्वतःचं भांडवल लावतो. म्हणजे त्याचा उद्देश काय असतो, प्रॉफिट कमवणे. म्हणजे जेणेकरून काय होईल, एक व्यक्ती स्वतःचा बिझनेस स्टार्ट करतो, स्वतःच प्रॉफिट कमवतो, स्वतःच त्याच्यातला लॉससुद्धा आला सहन करतो, स्वतःचंच प्लॅनिंग असतं, स्वतःचंच मॅनेजमेंट असतं, स्वतःच डेव्हलप करत असतो. पण पार्टनरशिपला याच्यात थोडंसं वेगळं आहे. पार्टनरशिपला काय असतं की पार्टनरशिपमध्ये एकटा व्यक्ती नसतो. सगळ्यात महत्त्वाचं काय, एकटा व्यक्ती नसतो. याच्यात दोन व्यक्ती असू शकतात किंवा 2पेक्षा जास्तही असू शकतात, बरोबर. म्हणजे मग आता प्रकार काय होतो की जेणेकरून आपल्याला प्रोप्रायटरशिप आणि पार्टनरशिप या 2 कन्सेप्ट वेगळे आहेत. प्रोप्रायटरशिपमध्ये आपण बघितलं आहे की एकटा व्यक्तीचा बिझनेस आहे. आता पार्टनरशिपमध्ये आपल्याला काय बघायचं आहे ते मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. सगळ्यात पहिले आपण प्रोप्रायटरशिपमध्ये काय बघितलं होतं बघा. आता इंट्रोडक्शनमध्येच त्यांनी सांगितले, द सोल प्रोप्रायटरशिप हॅज इट्स लिमिटेशन सच ॲज लिमिटेड कॅपिटल, लिमिटेड मॅनेजरियल ॲबिलिटी आणि अनलिमिटेड लायबिलिटी. म्हणजे जेव्हा तुम्ही सोलो प्रोप्रायटरशिप स्टार्ट करता त्यावेळेस तुमच्याकडे लिमिटेशन असतात. काय लिमिटेशन असतात, तुम्ही कॅपिटल लिमिटेड आणू शकता. लिमिटेड मॅनेजर ॲबिलिटी असते, म्हणजे तुमचं जे मॅनेजमेंट स्किल आहे ते तुमचं लिमिटेड असणार आहे, ते अनलिमिटेड नसणार आहे. फक्त त्याच्यात अनलिमिटेड काय असतील, त्या लायबिलिटी असतील. अनलिमिटेड लायबिलिटीज काय येतात, कारण तुम्ही एकटे व्यक्ती आहात, बरोबर आहे. प्रोप्रायटरशिप हा एकट्या व्यक्तीचा असतो आणि एकटा व्यक्ती त्याचे निर्णय स्वतः घेतो. मग त्याला लायबिलिटीज वाढवता येतील, कमीही करता येतील, बरोबर आहे. म्हणजे त्याच्या मतानुसार चालतं आहे. त्यानंतर स्पेशलायझेशन असतं. सपोज तुम्ही बिझनेस स्टार्ट करताय, तुमच्या बिझनेसचं काहीतरी स्पेशल पाहिजे. सपोज मी एखादी इंडस्ट्रीज टाकली आणि मी फक्त एकटाच व्यक्ती आहे. सपोज एखादं प्रोडक्शन मला करायचं आहे, बरोबर आहे. सपोज मला कॅल्सीचं प्रोडक्शन करायचं आहे, तर कॅल्सीचं प्रोडक्शन करताना मी काय करेल, एखादा ब्रँड निवडेल, त्याला स्पेशलायझेशन. मग आपल्या बिझनेसचं स्पेशलायझेशन काय असणार आहे, हे कॅल्सीमध्ये स्पेशल असं काय आहे की मार्केटमध्ये ते जास्त चालेल, म्हणजे हे सुद्धा तुमचं स्पेशलायझेशन तुम्ही निवडू शकता. मग तुम्ही म्हणणार मग पार्टनरशिपमध्ये निवडता येत नाही का, निवडता येतं, पण तिथे तुम्हाला एकट्या व्यक्तीला विचार करता येत नाही. तुम्हाला सर्व म्हणजे जे काही पार्टनर असतील त्यांचाही विचार करावा लागतो. आता सपोज तुम्हाला बिझनेस स्टार्ट करायचा आहे,
आणि बिझनेसला लागणारा कॅपिटल तुमच्याकडे पाहिजे तो नाही आहे. म्हणजे सपोज तुम्ही 1,00,000 रुपये बिझनेसमध्ये आणू शकता तुमच्या कॅपॅबिलिटीनुसार, परंतु बिझनेस स्टार्ट करताना कमीत कमी त्या बिझनेसला तुम्हाला 2,00,000 तरी कॅपिटल पाहिजे. मग अशा वेळेस काय करणार? एक तर तुम्ही कर्ज काढणार, बरोबर आहे. मग कर्ज काढण्यापेक्षा तुम्ही काय सोपा पर्याय काय निवडणार की पार्टनर. जर आपण पार्टनरशिप बिझनेस स्टार्ट केला तर आपलं कॅपिटल वाटलं जाईल. म्हणजे जेणेकरून तुम्हाला 1,00,000 इन्व्हेस्ट करायचे होते ते 1,00,000च इन्व्हेस्ट करू शकतात आणि ज्या काही पार्टनर्स तुम्ही घेणार त्या पार्टनर्सकडनं 1,00,000 म्हणजे असं 2,00,000 तुमचं पार्टनरशिप उभं राहू शकतं, बरोबर आहे. म्हणजे तुमचं कॅपिटल तुम्हाला वाढवता येईल. बट कॅपिटल वाढवता येईल म्हणजे काय झालं, तुमचं भांडवल वाढलं, बिझनेस स्टार्ट केला. पण जेवढ्या प्रमाणात तुम्ही बिझनेस स्टार्ट करताय, ज्याप्रमाणे तुम्ही सगळ्या गोष्टी शेअर करून घेताय, त्याच पद्धतीने तुमच्या बिझनेसमध्ये येणाऱ्या ज्या काही अडचणी असतील, रिस्क असतील, त्यासुद्धा तुम्हाला वाटून घ्याव्या लागतील. म्हणजे बिझनेसमध्ये येणारा प्रॉफिट तर तुम्ही वाटणारच आहात, परंतु जो काही लॉस येईल तो सुद्धा तुम्हाला वाटून घ्यावा लागेल. मग पार्टनरशिप किती लोक स्टार्ट करू शकतात? 2 किंवा जास्त, म्हणजे 2 or more पर्सन कम टुगेदर टू रन इट. म्हणजे त्यांचा बिझनेस काय आहे, म्हणजे 2 किंवा अनेक व्यक्ती एकत्र येऊन बिझनेस स्टार्ट करू शकतात. मग ते किती असतात, कमीत कमी किती पाहिजे, कमीत कमी जास्तीत जास्त किती पाहिजे हे आपण पुढे बघू. आता सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला काय आहे की पार्टनरशिप म्हणजे 2 किंवा अनेक व्यक्ती येतील, त्याला म्हणतात पार्टनरशिप. पुढे काय म्हटलेलं आहे, they agree to share capital, the management, risk and profit of business. Such a mutual relationship based on agreement amongst these person is termed as partnership. म्हणजे बघा, जे पार्टनर तुम्ही एकत्र येत आहे ते ॲग्री झाले पाहिजे शेअर कॅपिटल वाटून घेण्यासाठी, बरोबर आहे. रिस्क वाटून घेण्यासाठी, प्रॉफिट बिझनेसमधनं जो काही प्रॉफिट आहे तो वाटून घेण्यासाठी. आणि हे जे वाटून घेण्यासाठी तुम्हाला एक नातं तयार करावं लागतं, रिलेशनशिप म्हणतो आपण. ते रिलेशनशिप कशावर आधारित असेल, त्याला एक ॲग्रीमेंट करावं लागतं. एक ॲग्रीमेंटशिवाय तो तुमचा बिझनेस स्टार्ट करू शकत नाही. बऱ्याचशा लोकांना आज विचारलं तर तुम्ही पार्टनरशिप का नाही करत, तर ते सांगतात की नाही, मला पार्टनरशिपमध्ये परवडणार नाही आणि मला पार्टनरशिप कधी करायचीच नाही. पार्टनरशिप करायची नाही म्हणजे काय की त्याला दुसऱ्या पार्टनर्सवर विश्वास नसतो. मग अशा वेळेस आपल्यासमोर एक ऑप्शन आहे, ते म्हणजे ॲग्रीमेंट. जेव्हा कधी तुम्ही ॲग्रीमेंट करणार तर ॲग्रीमेंटनुसार ते आपलं एक रिलेशन असतं. ॲग्रीमेंटनुसार जो बिझनेस चालतो त्या बिझनेसमध्ये तुम्हाला कोणालाच धोका देता येत नाही, किंवा एखाद्या पार्टनरवर विश्वास नसेल तरीसुद्धा आपल्याला बिझनेस आरामात चालवता येतो. का? कारण की आपल्याकडे ॲग्रीमेंट असतं. ॲग्रीमेंट तोडता येत नाही. हे गव्हर्नमेंटचे ॲग्रीमेंट असतं. गव्हर्नमेंटच्या टर्म्स कंडिशननुसार आपल्याला ॲग्रीमेंट करून घ्यावं लागतं. ॲग्रीमेंटच्या सुद्धा काही टर्म्स अँड कंडिशन असतात. ॲग्रीमेंट कशा पद्धतीने केलं जातं हे तुम्हाला मी पुढच्या लेक्चरमध्ये सांगणार आहे. तर ते ॲग्रीमेंटसुद्धा आपण इम्पॉर्टंट असतं. त्यानंतर इथं म्हटलेलं आहे, द पर्सन who have entered into partnership are individually known as partner and collectively as a firm. मग आता पार्टनरशिप स्टार्ट करतोय, मग तिथं एका व्यक्तीला जे व्यक्ती पार्टनरशिप स्टार्ट करत आहेत, तसं सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की त्या व्यक्तीला आपण कुठल्या नावाने आवाज देणार, बरोबर आहे. म्हणजे पार्टनरशिप स्टार्ट करतोय तर त्याच्यामध्ये जे 2 व्यक्ती येणार आहेत, ज्यांनी बिझनेस करण्यासाठी पार्टनरशिप करण्याच्या उद्देशाने जे एंटर करत आहेत, जे येत आहेत, त्यांना आपण इंडिव्हिज्युअली काय म्हणणार, पार्टनर म्हणणार, बरोबर आहे. म्हणजे सपोज तुम्ही 2 व्यक्ती एकत्र येत आहेत. सपोज 2 व्यक्तीचं नाव आहे, एक विशाल आहे आणि एक दुसरा समजा समाधान आहे. विशाल आणि समाधान हे 2 व्यक्ती आहेत. हे दोघं व्यक्ती जेव्हा पार्टनरशिप स्टार्ट करतायत तर दोघांचं नाव त्यांचं इंडिव्हिज्युअली काय असणार आहे, पार्टनर्स. म्हणजे एकमेकांना ते काय म्हणतील, पार्टनर्स. वी आर पार्टनर्स, म्हणजे आम्ही कोण आहोत, पार्टनर्स आहोत एका बिझनेसमध्ये. आणि ते काय करतील, कलेक्टिव्हली ॲज अ फर्म, म्हणजे जी संस्था त्यांना टाकायची त्याला काय म्हणतात, फर्म. तर हे तुम्हाला इंट्रोडक्शनमध्ये मला सांगायचं होतं की पार्टनरशिप नेमकी कशी स्टार्ट करायची, पार्टनरशिप नेमकी काय असते. जिथपर्यंत तुम्हाला समजलं असेल तर आपण पुढे जाऊया.
आता याचं एक्झॅक्टली मिनिंग बघूया. पार्टनरशिपची मिनिंग काय होते? पार्टनरशिप इज ॲन ऑर्गनायझेशन. पार्टनरशिप इज ॲन ऑर्गनायझेशन वेअर देअर इज ॲन असोसिएशन. म्हणजे पार्टनरशिप ही एक संस्था आहे. काय संस्था आहे? ती एक असोसिएशनसुद्धा म्हणता येईल आपल्याला. असोसिएशन आणि ऑर्गनायझेशन काय असते? एक संस्था असते. म्हणजे काय की जी फर्म, जो बिझनेस तुम्ही स्टार्ट करताय त्यालाच ऑर्गनायझेशन म्हणतात. तो कोण स्टार्ट करतोय? 2 or more पर्सन, म्हणजे 2 किंवा 2पेक्षा जास्त व्यक्ती, 2 किंवा 2पेक्षा जास्त व्यक्ती कमिंग टुगेदर बरोबर येत आहेत ते टू कॅरी ऑन बिझनेस विथ अ व्ह्यू टू शेअर प्रॉफिट ऑर लॉसेस ऑफ फर्म. म्हणजे 2 किंवा 2पेक्षा जास्त व्यक्ती हे एकत्र येत आहेत कशासाठी? तर बिझनेस स्टार्ट करण्यासाठी. बिझनेस स्टार्ट करायचा आहे, पण त्याचबरोबर त्यांचा उद्देश काय आहे? प्रॉफिट किंवा लॉस कमवण्याच्या उद्देशाने ते एकत्र येत आहेत. कशापासून? त्या फर्मपासून, त्या बिझनेसपासून. म्हणजेच पार्टनरशिप काय म्हणते की 2 किंवा 2पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येऊन व्यवसाय करण्याच्या उद्देशाने, तसेच त्या व्यवसायाबरोबर प्रॉफिट, नफा किंवा तोटा वाटून घेण्याच्या उद्देशाने एकत्र येतात. त्यालाच काय म्हणतात? पार्टनरशिप. हे झालं पार्टनरशिपचं सरळ मिनिंग. आता डेफिनेशन बघू आपण. डेफिनेशन बघताना आपल्याला ॲक्टनुसार विचार करावा लागतो. आता कुठलीही गोष्ट झाली तर ती ॲक्टनुसार जावी लागते. प्रत्येकाला कायदे बनवून दिलेले आहेत. तर आता सगळ्यात महत्त्वाचं पार्टनरशिपसाठी कुठला कायदा आहे ते बघू आपण. इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932. म्हणजे पार्टनरशिपसाठी कुठला कायदा बनवला आहे गव्हर्नमेंटने? 1932. मग त्याच्या 1932च्या सेक्शन 4नुसार डेफिनेशन सांगितली त्यांनी पार्टनरशिपची. इट इज द रिलेशन बिटवीन पर्सन हू हॅव ॲग्रीड टू शेअर द प्रॉफिट ऑफ बिझनेस कॅरीड ऑन बाय ऑल ऑर एनी वन ऑफ देम ॲक्टिंग फॉर ऑल. आता पार्टनरशिपच्या ॲक्टनुसार डेफिनेशन काय सांगितली त्यांनी की जे पार्टनर्स आहेत, कोण? पार्टनर्स. मी जे तुम्हाला पर्सन बोललो होतो की 2 व्यक्ती एकत्र येतात त्यांना पार्टनर्स म्हणतात. त्या पार्टनर्सने त्यांच्या ॲग्रीमेंटनुसार बिझनेस करायला ते तयार आहेत. बरोबर आहे? बिझनेस करायला तयार आहेत. प्रॉफिट कमवण्याच्या उद्देशाने आले आहेत आणि प्रॉफिट कमवण्याच्या आणि प्रॉफिट किंवा लॉस तर सहसा ते कोणाचाही उद्देश नसतो लॉस कमवणे. प्रॉफिट कमवण्याच्या उद्देशाने ते एकत्र आले आहेत, बिझनेस करत आहेत आणि त्या बिझनेसमध्ये प्रॉफिट कमवण्याचे जे काही त्यांचे साधन आहेत त्याच्यासाठी जे काही ते ॲक्टिंग करतील. ॲक्टिंग म्हणजे काय? जे काही कार्य करतील, तर त्यालाच काय म्हणता येत? पार्टनरशिप. सरळ भाषेत सांगतो, 2 किंवा 2पेक्षा जास्त व्यक्ती प्रॉफिट कमवण्याच्या उद्देशाने जे ॲग्री झाले शेअर द प्रॉफिट ऑफ बिझनेस. म्हणजे शेअर काय? वाटून घ्यायचा. जो काही प्रॉफिट असेल किंवा लॉस असेल तो एकमेकांमध्ये वाटून घेण्याचं रिलेशन आहे त्यांचं. कॅरीड अबाउट द ॲग्रीमेंट. ॲग्रीमेंटनुसार ते तयार झाले ॲज पर द पार्टनरशिप ॲक्ट 1932. 1932च्या ॲक्टनुसार. आणि ते करण्यासाठी ते जे काही ॲक्टिंग करत आहेत, जे काही कार्य करत आहेत त्याला काय म्हणतात? पार्टनरशिप. समजलं? तसंच अजून एक व्याख्या तुमच्यासमोर आहे. प्रोफेसर हँडी, प्राध्यापक हँडी हे काय म्हणत आहेत की पार्टनरशिप इज द रिलेशन एक्झिस्टिंग बिटवीन पर्सन कॉम्पिटेंट टू मेक कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे काय? जे पार्टनरशिपसाठी रिलेशन आहे 2 पर्सनमध्ये, ते काय करतात? एक कॉन्ट्रॅक्ट करतात. म्हणजे करार करतात की आपण एक करार करू आणि त्या करारानुसार बिझनेस करणार आहोत. मी तुम्हाला मगाशीच बोललो की पार्टनरशिप जर तुम्हाला चालवायची तर ॲग्रीमेंट करावं लागतं. तर त्या ॲग्रीमेंटलाच काय म्हणतात? कॉन्ट्रॅक्ट म्हणतात. तर त्या कॉन्ट्रॅक्टनुसार हू ॲग्री टू कॅरी अ लॉफुल बिझनेस. लॉफुल बिझनेस म्हणजे काय? कायद्यानुसार बिझनेस करायला तयार आहे. इन कॉमन म्हणजे काय? कॉमन. नॉर्मली त्यांचं मत एकत्र आहे की आपण लॉफुल बिझनेस करू, म्हणजे कायद्याअंतर्गत बिझनेस करू. कॉन्ट्रॅक्ट केलेला आहे आणि त्याच्यामार्फत विथ अ व्ह्यू टू अर्न प्रायव्हेट गेन. कायद्याअंतर्गत त्यांनी एकत्र येऊन प्रॉफिट कमवायचा
बिझनेस करायचा आणि त्या बिझनेसमधलं जे काही अर्निंग असेल ते प्रायव्हेट असेल, बरोबर ना. म्हणजे जेणेकरून त्यांचं उपजीविका ते चालवू शकतात. म्हणजे त्या बिझनेसमधनं जो काही इन्कम येईल, जो काही प्रॉफिट येईल, त्यांचा तो प्रायव्हेट हिस्सा असेल, वाटल्यानंतर तो त्यांचा असेल, ते काही करू. म्हणजेच काय सांगताय प्रोफेसर हँडी की पार्टनरशिप एक असं रिलेशनशिप आहे जे कॉन्ट्रॅक्ट बेसवर चालतं आणि त्या कॉन्ट्रॅक्ट्सनुसार जे पार्टनर्स ॲग्री असतात, सहमत असतात की आपण कायद्यानुसार बिझनेस करू आणि त्या बिझनेसमधनं जो काही इन्कम येईल तो आमचा प्रायव्हेट गेन असेल, म्हणजे आपला वैयक्तिक प्रश्न असेल किंवा वैयक्तिक पैसा असेल किंवा वैयक्तिक नफा असेल. तर अशा पद्धतीने आपल्याला पार्टनरशिपमध्ये मी तुम्हाला इंट्रोडक्शन सांगितलं आहे, मीनिंग बघितलं आहे आणि डेफिनेशन बघितलं आहे. डेफिनेशन आपण कायद्यानुसार पण बघितले 1932नुसार आणि प्रोफेसर हँडीच्या मतानुसार पण आपण डेफिनेशन बघितलेली. तुम्ही ह्या दोघं डेफिनेशन पाठ करू शकतात एक्झाममध्ये. 12वीच्या एक्झाममध्ये 2 मार्क्ससाठी किंवा 1 मार्क्ससाठी हा डेफिनेशन विचारले जाईल तुम्हाला. तसंच या ॲक्ट पण विचारला जातो. सहसा तुम्हाला फिल इन द ब्लॅक्समध्ये पण विचारला जातो, ट्रू ऑर फॉल्समध्ये पण विचारला जातो. हा झाला तुमचा एक्झामच्या दृष्टिकोनातून, स्टडीच्या दृष्टिकोनातून झाला. आता आपल्याला पार्टनरशिपचे जे काही प्रकार आहेत, फीचर्स, पार्टनरशिपचे वैशिष्ट्ये आणि पार्टनरशिप डीड म्हणजेच ॲग्रीमेंट हे काय असतं हे मी तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये सांगणार आहे. तोपर्यंत तुम्ही एवढं जे आत्ता सांगितलं इंट्रोडक्शन, डेफिनेशन आणि मिनिंग याच्यावर थोडंसं रेफर करा आणि याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही मला नक्की सांगा. थँक्यू.